राजेश भाऊंच्या जीवनातली ही सगळी सूत्र त्यांनी शब्दांकित केली आहेत. हे पुस्तक या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी सवलतीच्या मूल्यात उपलब्ध आहे, केवळ 100 रुपयात. आणि त्यातून जमा होणारा निधी सामाजिक संस्थांना दिला जाणार आहे. ओपन सिक्रेट, एखादा उद्योग समूह पुढे नेत असताना त्यातल्या प्रत्येक घटकाला पुढे कसं न्यायचं, चौकटीच्या बाहेर जाऊन विचार कसा करायचा. यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. घरातले ज्येष्ठ दशा पद्धतीचं वर्तन करतात, त्याचं अनुसरण बाकीचे लोक करत असतात. आणि राजेश भाऊंचं जीवन हे अशाच पद्धतीचं आहे. गेल्या 3 दिवसापासून आपण सर्व या समारोहाचा आनंद घेत आहात. निमित्त आहे ते माझ्या 61चे. मी गेल्याच वर्षी तो टप्पा खरं तर पार केला आहे आणि इतका भव्य सोहळा व्हावा असं काही माझं व्यक्तिगत असं विशेष कर्तृत्व नाही. मी नको नको म्हणत राहिलो, परंतु शेवटी भावांच्या व परिवाराच्या हट्टापुढे मला नमतं घ्यावं लागलं. हा गौरव माझा एकट्याचा नसून सगळ्यांच्या वतीने स्वीकारण्याचा बहुमान समूहाचा ज्येष्ठ सदस्य या नात्याने मला मिळाला आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. पूर्वजन्मीचे सुकृत असावेत किंवा भगवंताची कृपा अशा मातापित्याच्या पोटी जन्माला मिळाला की असे वाटतो की जन्मी आलो आणि जन्माचं सार्थक झालं. परमपित्या परमेश्वरने अशा श्रद्धेय पित्याच्या पुत्र होण्याचं भाग्य आम्हाला दिलं. वडिलांना आम्ही पप्पा म्हणून संबोधायचो. जीवनात अनेक प्रभावी पुस्तके वाचण्यात आली, परंतु पूज्य पप्पांचा जीवनपट पाहिला की अशा अनेक प्रभावी पुस्तकांचं प्रत्यक्षात साकारलेलं रूप हे दिसतं. त्यांनी आम्हाला लिहिलेल्या पत्रांची गोडी पत्रसंस्कार या पुस्तकातून सगळ्यांना चाखायला मिळाली आहे. जीवनात आम्हाला जे काही मिळालं त्याची जणू ती चावीच आहे. एक एक पत्रातून जे संस्कार आम्हावर झाले ते मौलिक होते आणि पप्पा लिहायचे त्याहून कितीतरी अधिक शिकवण मिळायची. ती नुसतं त्यांच्याकडे पाहून आधी स्वतः करावे, आचरणात आणावे आणि मगच सांगावे असा परमपूज्य रामकृष्ण परमहंसाचा आदर्श. आणि त्यामुळे नुसतं त्यांच्याकडे पाहून अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला आपोआप मिळत. वॉक युअर टॉकचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. आणि आज पूज्य पप्पांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होतोय, हा गौरव समारोह होतोय, हाही दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. काही जण पत्रसंस्कार पाहून विचारतात की पप्पांनी तुलाच जास्त पत्र लिहिलेली दिसतात, तू काय जास्त लाडका होता का त्यांचा. आईला पण माझ्यावरच जास्त ठोकपीट जरा करावी लागली आणि ती मेहनत जास्त घ्यावी लागली. पहिल्या एडिशनमध्ये थोडे जास्त दोष असतात, मग हळूहळू एडिशन सुधरत जातात पुढच्या. कदाचित तसं असेल, पण निश्चितपणे मागे वळून पाहिलं तर या गोष्टीतून आम्ही न बिघडता आम्ही बी घडलो असेच वाटते. अर्थात हे ठरवणारे तुम्ही सगळे आहात. बाईनेही आम्हा भावंडांवर खूप मेहनत घेतली. दर सुट्टीत पुण्याला घर हलवून सगळ्यांना क्लासेस करवायचे आणि जे शक्य नव्हतं त्या क्लासेसला स्वतःही ती यायची सोबत सोबत. जिथे संकोच वाटायचा तिथे स्विमिंग असो, पेंटिंग असो, प्रत्येक ठिकाणी. आम्हाला या पत्रातून, हे पत्रसंस्कार पुस्तकं इथे ठेवलेली आहेत सगळ्यांसाठी सवलतीत, आम्हाला या पत्रामधून संस्कारासमवेत शिस्तीचे आणि काटकसीचे अनेक धडे पप्पा देत. मला आठवते मी 9वीमध्ये पुण्याला मॉडेल हायस्कूलमध्ये शिकायला गेलो होतो आणि मी घरी एक पत्र पाठवलं. त्यावेळी एक्सप्रेस पत्राची सोय होती. तिकीट 25 ऐवजी 50 पैसे लावलं की ते लगेच पत्र पोचायचं. पप्पांचं लगेच उत्तर आलं की तुझं पोस्टकार्ड साईजचं पत्र मिळालं. आणि त्या पत्रामध्ये एक्सप्रेससारखं काहीच मजकूर नव्हता. पोस्टकार्डला 10 पैसे लागतात आणि तुझ्या एक्सप्रेसला 50 पैसे लागलेत, हा विनाकारण खर्च कशासाठी. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील. नागपूरला इंजिनिअरिंगला असताना सगळ्यांना तो किस्सा माहिती आहे, मी स्कूटर मागितली आणि ते पत्र छापलंही आहे त्या पुस्तकामध्ये. पप्पांचं उत्तर आलं, तुझं लक्ष विचलित होईल, हॉस्टेल कॉलेज जवळ आहे,
स्कूटरची गरज नाही, सध्या सायकल घे. सुरुवातीला भाड्याची सायकल आणि मग स्कॉलरशिपमधून सायकल विकत घ्यावी लागली. गुजरातला पहिल्यांदा तंबाखू खरेदीला गेलो तो पप्पांबरोबर ट्रकमध्ये आणि बसमध्ये बसून गेलो. तोही प्रवास आज स्मरतो. तेव्हा वाईट वाटायचं की सगळं असताना का देत नाही आम्हाला, परंतु त्यामुळे पैशाची खरी व्हॅल्यू समजली. असं म्हणतात की कठीण परिस्थिती माणसाला कष्ट करायला शिकवते. कष्टाची सवय असली की चांगले दिवस येतात. चांगले दिवस माणसाला आळशी बनवतात आणि माणसे आळशी झाली की वाईट दिवस येतात. हे एक चक्र आहे. परंतु आईवडिलांच्या शिस्तीने आम्हाला कष्टाची सवय लागत गेली आणि आजच्या चांगल्या दिवसांचं श्रेय हे त्या कष्टांना आहे, हेही मी नम्रपणे नमूद करतो. पूज्य पप्पा पूर्णतः संसारी संत होते. त्यांच्या सादगीला आणि साधेपणाला तोड नव्हती. समाजकार्यात सर्वत्र मदतीचा हात कायम त्यांचा पुढे असायचा. संगमनेरच्या अनेक संस्थांबरोबर बाहेरच्याही अनेक संस्थांना देणगी देण्यात त्यांचा हात पुढे असायचा. 1967 कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकास त्यांनी 1 लाखाची देणगी दिली होती. आणि हेही मला आमच्या जिजाजींनी जेव्हा तिथला शिलालेखाचा फोटो पाठवला तेव्हा समजलं. तेव्हा परिस्थिती अगदी बेताची होती, परंतु तरी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीने अत्यंत प्रेरित होऊन झपाटून त्यांनी ही देणगी दिली होती. त्या शिलालेखावर अगदी बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीच्या बरोबर मालपानी ग्रुपचं नाव त्यांच्या बरोबरीच्या देणगीमुळे असल्यामुळे त्याचाही अभिमानाने आणि आनंदाने मन भरून आलं. कष्ट सह कर भी स्वयं इस विश्व का कल्याण कर जा, छोड़ जा पदचिन्ह अपने तीर्थ नवनिर्माण कर जा, ही त्यांची धारणा असायची. त्यांच्या स्वतःच्या गरजा अत्यंत कमी असायच्या. समाजासाठी श्रीमंत, परंतु स्वतःच्या जीवनात मात्र विरक्त, निस्संग योगी असं त्यांचं जीवन होतं. संगमनेरच्या अनेक संस्थांमधून त्यांनी खूप काम केलं. सर्वच ठिकाणी काम करताना त्यांची विश्वस्ताची भूमिका असायची. इदम न मम, भगवंताने हे सांभाळायची, जोपासायची आणि वाढवायची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, हा त्यांचा भाव असे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची यादी खूप मोठी आहे. पप्पांचा खूप कमी वेळ आम्हाला मिळायचा. क्वालिटीमध्ये कमी, क्वांटिटीमध्ये कमी, पण क्वालिटीमध्ये तो अल्टिमेट असायचा. प्रवासातून त्यांनी लिहिलेली पत्र असो किंवा त्यांच्या समवेत केलेलं थोडंफार पर्यटन असो. तामिळनाडूला ते खरेदीला जायचे आणि एकदा आम्हाला सोबत घेऊन गेले. कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या जवळ तिन्ही सागरांच्या संगमावर बसून त्यांनी आम्हाला स्वामी विवेकानंदांच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या. आणि तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची ने मजसी ने परत मातृभूमीला ही त्यांना मुखोद्गत असलेली कविताही त्यांनी आम्हाला म्हणून दाखवली. सागर किनारी त्या संगमावर बसून ती ऐकताना अंगावर आलेले रोमांच अजूनही स्मरतात. आणि ते मौलिक क्षण आमचं मौलिक धन ठरलं. शिक्षणानंतर अमेरिकेला खूप सुवर्ण संधी असताना माझ्यासोबत गेलेले सर्व वर्गमित्र तिथेच स्थायिक झाले, परंतु मला मात्र ने मजसी ने परत मातृभूमीला या ओढीने देशातच नाही तर संगमनेरात परत खेचून आणलं. अमेरिकेत स्थायिक होऊन तिथे एखादी मोठी नोकरी घेण्यापेक्षा मायदेशी परतून अनेक नोकरी निर्माण करायच्या ही काही संधी मिळाली, ती त्या क्षणामुळे मिळाली आहे, हे या ठिकाणी नमूद करतो. 61च्या निमित्ताने अगदी उद्योगी बाळापासून आजवरचा प्रवास सहज मनात येतो. आई लहानपणची आठवण सांगते. तिने वाढदिवसाला एक चावीची गाडी माझ्यासाठी भेट म्हणून आली. मी तासभरात ती गाडी खोलून दगडाने फोडून आईकडे गेलो. आई, गाडी कशी चालते ते पाहण्यासाठी मी गाडी खोलली. तेव्हापासून ते कुतूहल असायचं. वाढदिवस होता म्हणून फटके नाही मिळाले, परंतु सुरुवातीला 4थीपर्यंत मराठी, मग पेटीट आणि 12वीला संगमनेर कॉलेज आणि इथे संगमनेर केंद्रात प्रथम आल्यामुळे सहज मला मेरिटवर नागपूरच्या केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आणि वर्गातील सगळं संभाषण इंग्रजीमध्ये चाले, त्यामुळे मी बॅक बेंचर झालो. बोलायलाही घाबरायचो. इंग्रजीचा न्यूनगंड होता. शहरातील मुले फाडफाड चर्चेत भाग घ्यायची, परंतु जेव्हा पहिल्या सेमिस्टरचा निकाल आला आणि मी वर्गात 3रा आलो तेव्हा ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी हा मालपाने नावाचा कोणी आहे याची दखल घेतली गेली. पण त्या सरावाअभावी इंग्रजी बोलण्यात मी कच्चा राहिलो. आणि जेव्हा स्कॉलरशिपवर अमेरिकेला मला ॲडमिशन मिळाली आणि व्हिसाच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि समोर ती अमेरिकन युवती इंटरव्ह्यू घ्यायला, मला काही सुचेना, काय बोलते समजेना. पार्डन मी, एक्सक्यूज मी करत राहिलो. अरे तुझं काही अमेरिकेत खरं नाही असं म्हणून तुला स्कॉलरशिप मिळाली म्हणून व्हिसा देत आहोत आम्ही असं सांगून ऑल द बेस्ट सांगितलं तिने.
आणि तो विषय हातात दिला. पण तिथे गेल्यावर सगळ्यांशी ते बोलावं लागलं झक मारून आणि इंग्रजी सुधरत गेली. फोर्ट्रॉन शिकून लगेच जॉबही मिळाला मला. त्यामुळे शिकता शिकता एज्युकेशन करता आलं. व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीमध्ये माझे गाईड टेड ग्लिकमन त्यांनी सांगितलं, आता परत का जातोय भारताला, अमेरिकेला खूप संधी आहे, तू खूप चांगलं तुला मी जॉब मिळवून देतो. परंतु इथली ओढ होती, संगमनेरची ओढ होती, परिवाराची ओढ होती आणि त्यामुळे तिथे राहण्याचा यचकिंतीत मोह झाला नाही. मी परत आलो. परत येऊन वडील आणि काकांबरोबर मी देखील कौटुंबिक तंबाखू व्यवसायाला जॉईन झालो. आल्याबरोबर लगेच युनियनचे संप पाहिले. कारखान्याच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर घेराव, मोर्चे, काही काम करून द्यायचा नाही, मुर्दाबादच्या घोषणा, धिक्कार असोच्या घोषणा, असा तो संप व्हायचा. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यासमोर बोलायला उभा राहिलो, खाली बस, अमेरिकेहून आला म्हणजे काय फार हुशार नाही तू, आम्हाला शिकवू नको, असे अगदी टोमणे ऐकायला आले. पण तो 1988चा संप, प्रदीर्घ संप, 36 दिवस चाललेला, हा शेवटचा संप ठरला. संपाने आपलंही नुकसान होतं आहे युनियनच्याही लक्षात आलं आणि सुसंवादाने प्रश्न सोडवायची प्रथा चालू झाली. गेल्या 35 वर्षात परत एकदाही संप असा झाला नाही. मी आलो तेव्हा सगळी कामं हाताने चालायची. इंजिनिअरिंगचा ऑटोमेशनला खूप उपयोग झाला. ॲनालिटिकल माइंडसेटचा फायदा झाला. सिस्टीम आमची कोटा सिस्टीम असायची व्यापाऱ्यांची, ती त्या कोटावरनं टार्गेटवर आता एवढं विकायला लागेल अशी सिस्टीमवर शिफ्ट झाली, कारण प्रोडक्शन वाढलं. मॉडर्नायझेशन, ऑटोमेशन सोबत क्वालिटी सर्कल, कैझन, 5S अनेक प्रणाली राबवल्या गेल्या. रोजच्या कामगारांच्या शक्तीबरोबर त्यांची युक्ती कशी वापरता येईल याचा प्रयत्न झाला. छोटे छोटे कामगारांनी हजारो कैझन केले आणि त्यातून कितीतरी बचत झाली. सगळ्या सहकाऱ्यांमध्ये हे माझं काम आहे आणि माझं म्हटल्यावर ते ओझं वाटत नाही, ही भावना निर्माण झाली. ओनरशिप निर्माण झाली. विन विनच्या संकल्पनेने प्रॉडक्टिव्हिटी वाढली आणि त्यांचा रोजही वाढला. त्यामुळे तंबाखू उद्योगामध्ये आज सगळ्यात अधिक रोजगार देणारा मालपानी उद्योग समूह आहे, याचाही अभिमान आहे. ट्रेनिंगवरही भर वाढवला गेला. मोटिवेशनल ट्रेनिंग प्रत्येक कामगारापर्यंत पोचावे यासाठी अनेक ट्रेनिंग कॅलेंडर बनवले गेले. मी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अजूनही ट्रेनिंग घेत राहतो. स्वतः सहकाऱ्यांचे मी अनेक ट्रेनिंग घेतलेले आहेत. ट्रेनिंगची पॉवर खूप मोठी आहे. रोजच्या कामातून वेळ काढून आपण जर करवतीला धार लावली नाही, कामच करत राहिलो तर बोथटपणा येतो. कष्ट जादा होतात पण काम कमी होतं. रोजच्या रामरगाड्यात जसं आपला मोबाईल कधी हँग झाला तर आपण बंद करून चालू करतो आणि तरी नाही झाला तर बॅटरी काढून परत लावतो. तशा पद्धतीने अधूनमधून मी पण कधी स्वामीजींचं शिबिर असेल, कधी म्हात्र्या रांचं शिबिर असेल, वेगवेगळ्या शिबिरांना जात राहतो, बॅटरीची सफाई करून येतो. आजपर्यंतच्या वाटचालीत भरपूर प्रॉब्लेम आले, पण ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवला, स्विच कधी ऑफ होऊ दिला नाही. जॉईंट फॅमिलीचे व्यवसाय आपल्याला खूप कमी दिसतात. आम्ही 5 भाऊ आहोत, पण एकत्रित असल्यामुळे एखाद्या वज्रमुठीसारखं ही ताकद आहे. एकमेकांमध्ये संवाद जर नीट ठेवला आणि स्वतःपेक्षा ग्रुप मोठा आहे ही भावना जर आपण कायम ठेवली, त्यासाठी मी मुद्दामून बिझनेस फॅमिली मॅनेजमेंटचे ट्रेनिंग IIMला जाऊन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन घेतले. थोडीशी काळजी घेतली तर या एकत्रितपणाचे खूप फायदे आहेत आणि ते तुम्ही पाहतात. आणि ही सगळी वाटचाल डिटेलमध्ये त्या ओपन सिक्रेटमध्ये डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी शब्दांकित केली आहे. या सर्व वाटचालीत अनेकांची साथ, मार्गदर्शन, आशीर्वाद आहेत. पूज्य पप्पांचे जहाजाला भरकटू न देण्याचे दीपस्तंभासारखे जीवन, पूज्य आईने दिलेली संस्काराची शिदोरी, पत्नी संगीताने सर्वार्थाने पुण्याला राहून घर सांभाळलं. घराचं सुंदर इंटेरियर नाही तर तिनेही खूप मेहनत घेऊन मुलांनाही संस्कारित केलं. म्हात्र्या रा असतील, जिंदाल असेल, या सगळ्यांची ओळख तिच्यामुळे झाली, कारण आधी तिने अटेंड केले होते. आमच्या गावच्या नेतृत्वाकडूनही वेळोवेळी वेगवेगळं मार्गदर्शन मिळालं. उद्योगरत्न पुरस्कार दिला गेला. ज्वेल ऑफ LIT असे अनेक पुरस्कार मिळाले. रत्न घडवताना एका कारागिरीची मेहनत असते, पण उद्योगरत्न घडवताना अनेकांचा हातभार लागल्याशिवाय ते होत नाही. त्या सगळ्यांचं नाव घेणं आता वेळेअभावी शक्य नाही, परंतु अशा सर्वच व्यक्तिमत्वासमोर मी नतमस्तक आहे. पूज्य पप्पा आणि बाईंमुळे अनेक संतांचे आशीर्वाद लागले. स्वामी गोविंददेव गिरीजी या परिवारास गुरु म्हणून लाभले. गुरु गोविंद दोन्हो खडे, काकू लागे पाव, हा कबीरांचा दोहा सर्वश्रुत आहे. म्हणून आमचे गुरुच गोविंददेव असल्यामुळे हा प्रश्नही कधी आला नाही. गुरुकृपेचा आणि संस्काराचा खूप मोठा प्रभाव त्यांचा आमच्यावर आहे.
पूज्य पप्पांची आणि माधव काकांची जोडी ही अगदी राम लक्ष्मणांची जोडी असे कायम लोक म्हणत. पूज्य माधव काकांकडूनही खूप गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. ते स्वतः जीवनभर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नवनवीन गोष्टी शिकत राहिले. केमिकल उद्योग चालू केला तर त्यांनी BSc MScची पुस्तकं आणून केमिस्ट्रीचा अभ्यास केला. 60 नंतर कॉम्प्युटरही शिकून विविध रिपोर्ट्ससाठी ते कॉम्प्युटरचा स्वतः वापर करत. पूज्य भाऊंनी संगमनेरला मित्रांसमवेत मर्चंट बँकेची, तर काकांनी शारदा पतसंस्थेची, संगमनेर कॉलेज असो, व्यापारी असोसिएशन असो, माहेश्वरी पंच ट्रस्ट असो, अनेक ठिकाणी त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. या दोघांनी संस्था ज्या उभारल्या तिथे योगदान देताना आणि आपल्या बेस्ट पॉसिबल काय करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळे भाऊ मिळून सातत्याने करतो. पण त्यांनी एकट्याने केलेली कामं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतली तरी आमची दैनंदिनी अनेकदा बिघडते. त्यांची मात्र काटेकोर शिस्त कायम होती. संस्कृत आणि भगवद्गीता हा पप्पांचा, बाबांचा सगळ्यांचा आवडता विषय होता. संजयनेही पूर्ण गीता कंठस्थ करून गीतेवर शेकडो प्रवचनं दिली आहे. सुवर्णा काकींचं रेकॉर्डिंग गीता अध्याय शाळातून पाठांतरासाठी वापरले जातात. आज हे गीता परिवाराचं काम प्रचंड विस्तारलेलं आपल्याला माहीत आहे. 144 देशातून 6 लाख लोक आज ती गीता शिकतायत त्या माध्यमातून. डॉक्टर संजय सारखा छोटा भाऊ, अंजली आणि मंजुषा सारख्या प्रेमळ बहिणी यांचं अपार प्रेम मिळालं. ही सगळीच भगवंताची कृपा. भाऊ मनीष, गिरीश, आशिष, पुढची पिढी, यश, जय, हर्ष, सगळ्या स्नुषा, सगळ्यांची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही. परंतु आपापल्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात जी नवनवीन उंची बंधू आणि पुढची पिढी गाठत आहे त्याने माननीय पंतप्रधानांचं बल सागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो ही जी की साने गुरुजींची आम्ही 6वीत शिकलेली कविता त्यांच्या अथक परिश्रमाने आता कुठेतरी साकारताना दिसत आहे. ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो. तो दिवस आता दूर वाटत नाही. देशाचा अमृतकाल आलेला आहे आणि आपणही सगळे दिव्य पुरुषार्थ करून ही प्रक्रिया नक्कीच गतिमान करूया. जीवन प्रवासात संगमनेरच्या मर्यादामुळे ज्या ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचाही मालपाणी परिवाराने सातत्याने प्रयत्न केला आहे. डॉक्टर अब्दुल कलामांच्या पुरा म्हणजे प्रोव्हाइड अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरिया याच्याप्रमाणे मग मालपाणी क्लब अँड रिसॉर्ट असो, ध्रुव ग्लोबल असो, मालपाणी हॉस्पिटल असो, एज्युकेशन आणि हेल्थ या 2 गोष्टीवर फोकस ठेवून अनेक सामाजिक प्रकल्प केले. आजपर्यंत उत्तम असं म्हणता येईल. असं जे जे शिकलो, जे जे ऐकलं, जे जे पाहिलं, जे जे वाचलं ते आपल्या सहकार्यांना व समाजाला देता कसं येईल याचा सातत्याने मालपाणी परिवाराच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केला आहे. मग तो उद्योग समूहामार्फत असेल किंवा स्थानिक संस्थांशी संलग्न होऊन असेल, त्या सर्व ठिकाणी आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी द्यावे हा भाव मनात ठेवला आणि ते तन मन धन अर्पून स्वामीजींच्या सानिध्यातून स्वामी सुखबोधानंद असतील, ओशो असतील, डॉक्टर धनंजय गुंडे असतील, जगद्गुरू जग्गी वासुदेव असतील, महात्र्या रा असतील यांची विविध शिबिरे करत तंत्रमंत्र शिकत गेलो. त्यातला एक छोटा किस्सा काहींना मी आधी सांगितलेला आहे, तो मुद्दामून सांगतो. अमृता आमची सर्वगुणसंपन्न ही कन्या आणि तिच्यानंतर आशुतोषचा जन्म झाला आणि मग माहीत पडलं की आशुतोष हा नॉर्मल चाइल्ड नाही आहे, स्पेशल चाइल्ड आहे. आणि खूप मी आणि संगीता डिप्रेस झालो आणि स्वामी सुखबोधानंदच्या शिबिराची एकाने माहिती दिली आणि आम्ही त्या शिबिराला गेलो. संगीतानं त्यांना सांगितलं आम्ही कोणाचं काही बिघडवलं नाही, असं का झालं स्वामीजी आमच्याबरोबर. ते स्वामीजीने तिला खाली बसायला सांगितलं. एक पांढरा कागद घेतला आणि त्यावर एक टिपका काढला आणि सगळ्या उपस्थित शिबिरार्थींना विचारलं काय दिसतंय तुम्हाला. प्रत्येकाला ते लांबूनही तो टिपका दिसत होता स्पष्ट. प्रत्येकाने सांगितलं आम्हाला तो काळा टिपका दिसतोय, काळा टिपका दिसतोय. काय दिसतंय काय दिसतंय ते विचारत गेले. सगळ्यांना काळा टिपका दिसत राहिला आणि मग स्वामीजींनी सांगितलं मी तुम्हाला विचारतो 99% कागद पांढरा आहे आणि 1% काळा टिपका तुम्हाला सारखा दिसतोय. तिथे जर पाहत राहिला तर तो टिपका मोठा होत जाईल आणि त्या पांढऱ्या भागाकडे पाहिला तर तो आपोआप छोटा होत जाईल. आणि मग त्याने संगीताला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझे घरचे कसे आहेत, त्या मुलाला तू सांभाळू शकते का, त्याला औषध पाणी असिस्टंट सगळं हो 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 आहे. हे स्वामीजीने सांगितलं की सगळ्या त्या पांढऱ्या कागदावर आपण फोकस ठेवायला पाहिजे. आणि तो ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा वाचलेला होता अनेक ठिकाणी, पण जेव्हा ते समोर आणि त्या बॅकग्राऊंडवर आलं तेव्हा ते अगदी मनात सिंक झालं आणि अनेक गोष्टी त्यातून पुढे खूप फायदा झाला. भूतकाळातील चुका किंवा कटू आठवणीवर रवंथ न करता
त्यातून शिकवण घेऊन पुढे कसं चालायचं, कोण चुकलं यापेक्षा ती चूक का झाली, ती परत कशी होणार नाही यावर भर देत गेलो. भूतकाळात घडून गेलेल्या घटना जर कायम सतावत असतील तर ते पान कसं फाडून फेकून देता येईल. इतिहासातील यशही कायम पुरणारं नसतं. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून पुरुषार्थ करून भविष्य निर्माण करण्यावर आपला भर असायला हवा. यासाठी कायम नवनवीन चांगले बदल करत राहिलो. कारण बर्थ आणि डेथ, बी आणि डी, बर्थ बी फॉर बर्थ, डी फॉर डेथ, याच्यामध्ये सी जो येतो तो चेंज, चॉईस, चूज, ह्याच्यातलं आपण काय चूज करतो, कसे चेंजेस करतो, आपल्या हातात काय असतं. मग तो निर्णय घेताना तो सोपा आहे की अवघड आहे यापेक्षा योग्य काय आहे, तो अवघड असला तरी योग्य मार्ग निवडण्याचं ठरवलं. समस्यावर रडण्यापेक्षा समाधान शोधण्यावर भर दिला. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर ईश्वराच्या मनात यापेक्षा वेगळं पण आपल्यासाठी चांगलं असं काहीतरी आहे असा स्वीकारभाव कायम ठेवला. पेला अर्धा सरलाय पाहण्यापेक्षा पेला अर्धा भरलाय ही स्वामीजींची शिकवण कायम लक्षात ठेवून जीवनाचा आनंद घेत राहिलो. जीवन एखाद्या खेळासारखं आहे. खेळाच्या नियमाविषयी तक्रार करून चालत नाही. खेळाची पातळी जशी जशी वर जाते, मोबाईलवर आपण खेळतो कधी, तशी आव्हाने वाढतात. नेक्स्ट लेवलला गेलं की खेळ अवघड होतो. आव्हाने वाढली की समजायचं आपला गेम नेक्स्ट लेवलला गेला आहे आणि अधिक आनंदाने, अधिक प्रेमाने आणि अधिक जोमाने खेळायचं हा नियम आपण ठेवला तर काहीच अशक्य नाही. श्रद्धा, सबुरी, समत्व, कृतज्ञता भाव हा जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहिलो. परस्पर संबंध कायम अग्रक्रम दिला. अहंकार बाजूला ठेवले. वादापेक्षा संवाद कसा होईल, परस्पर संबंधातील भावनिक नातं, मग ते शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक खातं असो, प्रत्येक ठिकाणी सातत्याने काय डिपॉझिट करता येईल चांगल्या वेळेस सुखमय सुमिरन करण्याचा कायम प्रयत्न केला. आजवरच्या या प्रवासात जे काही शिकायला मिळालं, सर्व शिक्षक, सर्व मित्रपरिवार, सर्व स्टाफ, कामगार, सहकारी, आप्तेष्ट, विविध संस्था, संचालक, सभासद, ज्ञात अज्ञात असंख्य हातांची साथ मिळाली. सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद भरभरून मिळाले. या सर्वांच्या प्रति शब्दातीत अपार कृतज्ञता भाव हा कायम मनात आहे. जीवनात काही थोडेफार करण्याचं निमित्त मात्र भगवंताने मला बनवलं. त्यासाठी भगवंताला वारंवार प्रणाम करतो. जनता जनार्दनाची सेवा पूजा करताना कुठे काही चुकले असेल तर करचरण कृतम वा कायजम करणजम वा या श्लोकाने त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो. 61च्या निमित्ताने काही संस्थांना देणगी देण्याचाही मानस आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो मानस. यानंतर डॉक्टर संजय त्यांचे उद्घोषण करतील. शेवटी प्रभुचरणी इतकीच प्रार्थना करतो की पूज्य दादाजींनी आणि मग नंतर त्यांच्या मुलांनी म्हणजे वडिलांनी, बाबांनी, काकांनी या सगळ्यांनी आम्हाला दिलेले नीतिमत्तेचे आणि सेवेचे व्रत पूर्ण होण्याची शक्ती भगवंत आम्हाला सातत्याने देवो. यज्ञमय जीवन जिए वह शक्ति हमको दे प्रभो. लोकमंगल साधना की भक्ति हमको दे प्रभो. शुद्ध हो तन मन हमारा, लोकहित आहुति बने. समर्पित जीवन जिए, अनुरक्ति हमको दे प्रभू. पुनश्च एकदा आपण सर्व वेळ काढून या ठिकाणी आला आशीर्वाद देण्यासाठी आणि यासाठी आपणास मनपूर्वक धन्यवाद देत प्रणाम करीत आपणा वाणीस विराम देतो. जय श्रीराम. आजच्या या शुभदिनी मालपाणी परिवाराच्या वतीनं राजेश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही योग्य ते दान व्हावं, ते समाज आणि देशाच्या उन्नतीचं असावं या भावनेतून राजेश भाऊ, मनीष, गिरीश, आशिष, यशोवर्धन, हर्षवर्धन, जय या सर्वांनी सोबत बसून काही संस्थांना उत्तम कार्य करण्यासाठी काही योगदान मालपाणी परिवारानं द्यावं असं ठरवलं. संगमनेरमध्ये गेली 60-62 वर्ष अव्याहतपणे काम करणारी शिक्षण प्रसारक संस्था, या परिसरातल्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी, सुमारे 10,000 विद्यार्थी तिथे शिकतायत. त्यातले 92% फ्री शिफ्टवर शिकतात. एकही विद्यार्थी असा राहत नाही की ज्याला वडील नाहीत आणि त्याच्याकडून फी घेतली गेली. वडील नसतील तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याची फी माफ केली जाते. त्याला विद्याधन कलश योजनेतून धन दिलं जातं. प्रत्येक हाताला काम दिलं जातं. स्वाभिमान कोश स्थापित केला. अनेक वेगळ्या प्रकारचं कॉलेज ज्याला A++ ग्रेड मिळाली, ते ऑटोनॉमस झालं. त्या महाविद्यालयामध्ये व्यवस्थापनाची काही तंत्र शिकवली जावीत
आणि राजेश भाऊंचं जे ओपन सिक्रेट आहे, मालपाणी उद्योग समूहाचं जे सिक्रेट आहे, तशी पुढची पिढी घडत राहावी यासाठी व्यवस्थापन महाविद्यालय तिथे उघडावं आणि त्यासाठी 1,51,00,00,000 रुपयांचं डोनेशन या निमित्तानं दिलं जात आहे. स्वामीजीचा या परिवारावर विशेष स्नेह आहे, त्यांची पाखर आहे. आणि नुकतंच आळंदी या ठिकाणी वेदश्री तपोवन नावाची एक अत्यंत सुंदर वास्तू, या सगळ्या 36 वेद विद्यालयांचं त्या ठिकाणाहून संचालन व्हावं आणि वेदविद्या जी लुप्त होत गेली होती तिचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी ती वास्तू उभी राहिली. त्या वास्तूसाठी यापूर्वीही अनेक वेळा मालपाणी परिवारानं आपलं योगदान दिलं, परंतु त्या ठिकाणचं मंदिर अजून उभं राहिलं नाही आणि त्या मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचं दान हे त्या वेदश्री तपोवन या वास्तूसाठी द्यायचं ठरलंय. त्याच्या सोबत सोबत मालपाणी परिवार, मालपाणी उद्योग समूह अनेक ठिकाणी विस्तारित झालेला आहे. वेगवेगळ्या 25 साईट्सवर मालपाणी उद्योग विखुरलेला आहे. 11 साईट्सवर विखुरलेला आहे. या 11 साईट्सवर विखुरलेल्या मालपाणी उद्योग समूहातनं नेहमी तिथली बांधिलकी ही जपलेली आहे. मग ती कासारवाडी असेल, धांदरफळ असेल किंवा बाहेरच्याही ठिकाणची काही केंद्र असतील, मग अंबड असेल, अगदी गुजरातमधलं आनंद जवळचं छोटंसं गाव असेल, कर्नाटकातलं गाव असेल, राजस्थानमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे युनिट्स मालपाणी उद्योग समूहाचे चालतात तिथल्या जवळच्या शाळेला, ज्या शाळा उत्तम काही काम करू इच्छितात अशा शाळांना प्रत्येकी 25 लाख रुपये हे दिले जातील आणि असे 2,75,00,000 रुपये तिथल्या शाळांसाठी देणगी द्यावी असं ठरलंय. आपल्या संगमनेर शहरामध्ये दृष्टीवर काम करणारं एक अत्यंत चांगलं काम रोटरी क्लब तर्फे चालवलं जातं. या कामाविषयी मालपाणी परिवाराला अत्यंतिक आस्था आहे आणि खरं म्हणजे दृष्टी बदलण्याचं काम त्या ठिकाणाहून होतं. मालपाणी परिवाराला दृष्टी देण्याचं काम करणाऱ्या राजेश भाऊंच्या वाढदिवसाला त्या हॉस्पिटलमध्ये, रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी एक व्हॅन, ज्या व्हॅनमधून ग्रामीण भागामध्ये जाऊन पेशंट्स आणता येतील किंवा तिथे जाऊन काही मोतीबिंदूचे ऑपरेशन्स करता येतील किंवा नेत्रदानाची चळवळ मोठी करता येईल, यासाठी रोटरी व्हॅन तयार करण्यासाठी 25 लाख रुपयांचं योगदान मालपाणी परिवारातर्फे दिलं जाणार आहे. आणि ज्यावर मालपाणी परिवाराची श्रद्धा आहे ती भगवद्गीता, या भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार आता विश्वभरात होतोय आणि त्यासाठी मोठ्या योजना कार्यान्वित करायच्या आहेत. त्यासाठी गीता परिवाराला या लर्न गीता उपक्रमासाठी दरवर्षी 10 लाख रुपयाचे 6 वर्ष 60 लाख रुपयांचं योगदान केवळ गीतेच्या प्रचार प्रसारासाठी दिलं जाईल. असे एकूण 6,11,00,000 रुपयांचं डोनेशन्स या ठिकाणी मालपाणी परिवारानं घोषित केलेलं आहे. हे सगळं जे काही शक्य होतं ते आपल्या वडीलधाऱ्यांच्या पुण्याईनं, आपल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वचनानं, परमेश्वराच्या कृपेनं आणि घरात होणाऱ्या संत संस्काराच्या संतांच्या वावरानं. आणि आम्ही अतिशय भाग्यशाली आहोत की आमच्या परिवाराला तो परिसस्पर्श लाभला, तो म्हणजे परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज. या मंगल प्रसंगी बोलणं तर ओघानच आलं, पण मला असं वाटतं की राजेश भाऊंच्या मातोश्री जीजींनी पण 1 मिनिट बोलून राजेश कसा होता लहानपणी तर आम्हाला सांगावं. जय श्री कृष्ण. राजेशची एखादी लहानपणाची आठवण आई तू सांगावं असं संजयने 1-2 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं, पण म्हटलं अरे काय सांगणार मी. पण एक आठवत होती आठवण ती गाडीची. त्यांनी गाडी फोडली, बाहेर नेऊन आणून दिल्याबरोबर आणि मला दाखवली आणून आतमध्ये मशीन कशी आहे, तर ते सांगितलं त्यांनी, त्यामुळे त्याच्यात मी वेळ घेत नाही. दुसरी एक आठवण आहे ती त्यालाही आठवत नसेल पण मला मात्र नीट आठवते आणि आज परत आठवली ती श्रीकांत करवा ह्याला पाहून. एकदा काय झालं, हे दोन्ही मुलं मित्र श्रीकांत करवा आणि राजेश बऱ्याच वेळ गच्चीवर गेल्यानंतर मला दिसले नाही. म्हटलं कुठं गेले ते मुलं, म्हणून मी पाहायला गेले तर हे आपले दोघं शेजारच्या गच्चीवरती जाऊन तिथे कोणी राहत नव्हतं, माती मात्र पडलेली होती. त्या मातीत पैसे पेरत होते, काही चिल्लर नेली होती हातात आणि पैसे पेरत होते. आणि ते पैसे पेरत असताना त्यांना पाहिलं, म्हटलं अरे काय करताय तुम्ही दोघं जण.
म्हणे आम्ही पैसे पेरतो म्हणजे झाड उगवेल आणि त्याला खूप पैसे लागतील. आणि खरोखरच त्यावेळेस जे दृश्य त्यांचं पाहिलं आणि आता आठवतंय की खरोखर राजेश काय किंवा श्रीकांत करवा काय दोघांनी अशी काही पेरणी केली आहे त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती कल्पकता आणून वेगवेगळ्या गोष्टीची पेरणी करून खूप पैसे कमवत आहेत दोघंही. आणि दोघांच्यामध्येही दातृत्वाची भावना आहे. आणि राजेशने तर हे पेरलेले पैसे अनेक घरच्या व्यवसायातही गुंतवले आणि अनेक ठिकाणी परिवाराच्या मदतीने दानही दिले. अशा अनेक ठिकाणी पैसे पेरून परत पुढे पैसे उगवण्याचं त्यांनी तयारी करून ठेवली एवढं मला वाटतं. आणि एकच सांगते मी, राजेशसारखा मुलगा किंवा माझी चारही मुलं ह्यांच्यासारखी मुलं होण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य, त्याला तर एक जन्मीचं वाटलं पण मला जन्मोजन्मीचे वाटतात की खूप जन्माचे पुण्य माझे असतील म्हणून मला असा मुलगा मिळाला आहे. आणि खरोखर मी खूप खूप भाग्यवान आहे. श्रीराम जय जय राम. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज के इस मंगल समारोह में उपस्थित होने के लिए मैं कल रात्रि पुष्कर से निकलकर पुणे आया और पुनः कल प्रातःकाल यहां से निकल करके मैं वृंदावन पहुंचने वाला हूं. लेकिन इस दिन यहां पर उपस्थित रहना मुझे अत्यंत आवश्यक इसलिए लग रहा था कि संस्कार का वटवृक्ष जिस परिवार ने खड़ा किया उस संस्कारों के वटवृक्ष के इस नूतन हमारे अत्यंत प्रिय राजेश जी जैसे दिव्य पुष्प को शुभकामनाएं प्रदान करने के लिए मुझे कुछ भी करके पहुंचना चाहिए, इस भावना से मैं यहां पर पहुंचा हूं. कहां से आरंभ करूं यह मेरे लिए प्रश्न है, क्योंकि इस परिवार के साथ मेरा इतना अभिन्नता का संबंध है और इस परिवार ने मुझे इतना प्रदान किया है कि वो सारी बातें कहने के लिए व्यापक समय की आवश्यकता रहेगी. किंतु द ट्री इज नोन बाय द फ्रूट इट बेयर्स. वृक्ष की पहचान उसका फल होता है और इस अत्यंत श्रेष्ठ वृक्ष को लगा हुआ राजेश जैसा दुर्लभ फल पाकर के पूरा संगमनेर अत्यंत भावाकुल है. मैं आपको सच्ची बात बताता हूं. राजेश का पहला भाषण मैंने सुना था जब आदरणीय भाऊ यानी स्वर्गीय मालपाणी जी की षष्ठी पूर्ति का समय था. मुझे ऐसे लगता था कि मैं अच्छा बोलता हूं, लेकिन उस दिन मुझे राजेश का भाषण सुनने के पश्चात लगा कि राजेश मुझसे कितना ही गुना अच्छा बोलते हैं, कितना ही गुना. और तब से मेरा दृष्टिकोण भी बदलता गया. मैंने इस परिवार से प्रेम तो किया, लेकिन मैं देखता भी रहा कि किसमें किस प्रकार की विशेषताएं हैं. जब उस समय से लेकर के, क्योंकि अभी अभी जो उल्लेख किया गया 1988 के उस स्ट्राइक का, संप का, तब से मैं इन सब बातों को देख रहा हूं तो मुझे इस मालपाणी परिवार के नए नेतृत्व के नाम में जो राजेश नाम का अत्यंत श्रेष्ठ रत्न जुड़ गया, उसका क्या परिणाम होता है वह सीधे सीधे किसी के भी आकलन में आता है.
88 के पश्चात कभी भी यहां के कर्मचारियों में असंतोष निर्माण नहीं हुआ और ये पूरा का पूरा कर्मचारी वर्ग इस परिवार के साथ मिलकर के और एक व्यापक परिवार के रूप में काम करता गया। इसके लिए जो मौलिक गुणों की आवश्यकता होती है उन सभी का दर्शन मुझे श्री राजेश में होता है। भगवत गीता का एक श्लोक मैं जब जब पढ़ता हूं तब मुझे समीप के लोग जो याद आते हैं उसमें राजेश की याद सबसे पहली आती है। भगवत गीता में मानस तप का वर्णन किया गया। मानस तप, वैसे तो तप इस परिवार का स्वभाव है। मैं याद करता हूं आदरणीय दादाजी को जो गौ माता की सेवा में और भगवान शिव जी की सेवा में निरंतर तपोलीन रहते थे। मैं याद करता हूं आदरणीय भाऊ को जो समाज की सेवा, राष्ट्र की सेवा और इस समाज के उत्थान की योजनाएं बनाने में निरंतर व्यस्त रहते थे। आज जब अयोध्या जी में जाता हूं और वहां के कोषाध्यक्ष के रूप में भगवान श्री राम की सेवा करता हूं तो अनेक बार वहां की बैठक में बैठे बैठे मुझे वो दिन याद आता है जब भाऊ स्वयं हम सब लोगों के साथ कार सेवकों को ट्रकों में बैठा करके यहां से विदा करने के लिए आए थे और कहा था यशस्वी होनिया, विजय मिलवोनिया। यह प्रेरणा देने वाला कोई पालक हर गांव के लिए आवश्यक होता है, कार्यकर्ताओं के समूह के लिए आवश्यक होता है और वे स्वयं इन सब बातों में अग्रगण्य रहा करते थे। ने बजसी ने परत मातृभूमि ला सागरा प्राण तड़मरा। इस कविता का अब उल्लेख जब किया वो उनकी रात दिन की भावना थी। वे देश का विचार करते थे। उनके सामने और मेरे सामने हम दोनों का सख्य इसलिए हो गया कि उनके सामने और मेरे सामने निरंतर एक तो स्वामी विवेकानंद रहा करते थे और दूसरे स्वतंत्र वीर सावरकर हुआ करते थे। और इसीलिए हम दोनों का अपने आप एक आंतरिक पता नहीं किस समय का संबंध रहा होगा, लेकिन वो इतना जुड़ गया। तो इस प्रकार के समाज के लिए जीने वाले, समाज को अपना मानने वाले इस परिवार में जन्मे हुए राजेश की ओर जब मैं देखता हूं तो मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्म विनिग्रह भाव संशुद्धि तपो मानसम उच्यते। आप कभी भी देखिएगा, देखो भगवत गीताकार इसमें मानस तप का वर्णन करते हैं और इसमें जो एक एक विशेषण कहा गया है, एक एक पद कहा गया है, उसकी साकार मूर्ति आपको देखनी है तो आप राजेश जी की ओर देख सकते हैं, आपको पूरा पूरा उसमें मिलेगा। और इसी पर, इसी बल पर सबको बांधा जा सकता है, इसी बल पर परिवार चलाया जा सकता है, इसी बल पर अपने कार्य में सफल हुआ जा सकता है। लोगों को लगता है कि बड़े जोरदार भाषण करने से और बड़ी अपनी हिम्मत दिखाने से और एकदम तपाक कर उत्तर देने से हम सफल हो जाएंगे। ऐसा नहीं, राजेश काम करते हैं वे प्रसन्नता के साथ, मन प्रसाद सौम्यत्व। कभी भी देखिएगा आप, वे प्रसन्न मिलेंगे, आपको सौम्यता की मूर्ति मिलेंगे। कितने कितने उग्र प्रसंग सामने खड़े हो जाते हैं। अभी अभी उन्होंने कहा कि अरे खाली बस का अमेरिकन शिकू ना लगा म्हणून फार हुशार झाला काय, ऐसे कमेंट भी सुने होंगे। मुझे विश्वास है वो उत्तर नहीं देंगे क्योंकि सौम्यता उनका स्थायी भाव है। हैपन व्हाटएवर मे, ही विल नेवर लिव इन सोब्राइटी। वो स्वयं इतनी सौम्यता, और ध्यान रखना अंततो गत्वा सौम्यता जीतती है। जो सौम्यता से परिस्थिति के सामने जाता है और आने वाली हर बात को सौम्यता से ग्रहण करता है, सौम्यता से उत्तर देता है, हसतमुख रहता है, मन की प्रसन्नता को खोता नहीं, यह मानस तप आपका स्थायी भाव है। मन प्रसाद सौम्यत्वम मौनम। ऐसा है, उल्टे पुल्टे प्रसंग संसार में आएंगे नहीं, व्यवहार में आएंगे नहीं, व्यापार में आएंगे नहीं, ऐसा कभी हो ही नहीं सकता है। ये तो रोज की उठापटक चलती है। इस उठापटक में अनेक बार अनेक गलतियां भी सामने दिखती है
उनके ऊपर कमेंट करते हुए मैंने कभी भी राजेश जी को देखा नहीं। मौनम, वे चुप रहते हैं। और ध्यान रखना, कभी भी मौन जीत जाता है। आप देखते हैं ना, बकवास करने वाले सारे नेता इधर उधर आपको मिलेंगे, लेकिन हमारे प्रधानमंत्री के मौन ने उनको विजयी बनाया है। वे मौन रहते हैं अनेक बातों में, बिना कारण मैं मेरा मत अभिव्यक्त करूं, किसी की आलोचना करूं, इससे मैं तात्कालिक रूप में तो बड़ा होशियार समझा जा सकता हूं, लेकिन इन लॉन्ग रन आई शैल फेल। इसलिए मनुष्य को मौन का पालन कैसे करना चाहिए। मौन का अर्थ मैं भी चुप बैठता हूं ऐसा नहीं, लेकिन बिना कारण की कोई कमेंट करना, बिना कारण की आलोचना करना, समझदारी के साथ सामने को समझ करके, भाव संशुद्धि, सामने वाले ने किसी भी प्रकार का व्यवहार किया होगा, राजेश जी टेक्स इट पॉजिटिवली। ये उनकी एक विशेष खूबी है। मैं तो प्रतिष्ठान की बैठकों में देखता हूं, अनेक निर्णय लेते समय देखता हूं, तो मन प्रसाद, सौम्यत्वम, मौनम, आत्मविनिग्रह, ये सब करने के लिए अपने को, स्वयं को अपने ऊपर नियंत्रण रखना आवश्यक होता है। कोई भी, चाहे राजा हो, चाहे किसी प्रकार के एक बड़े उद्योग का नेता हो, उसे क्या करना चाहिए? महाभारत का मैनेजमेंट कहता है, आत्मा जय सदाराध्या। सबसे पहले स्वयं के ऊपर जो विजय प्राप्त करता है वही औरों को जीत सकता है। राजेश की सौम्यता ने सबको जीता, राजेश के इस निग्रह ने सबको जीता, और इसीलिए एक विशाल परिवार को लेकर के बिना मतभेदों के वे इतनी शांति के साथ चल रहे हैं। मुझे तो आपको देख करके निरंतर महाभारत के धर्मराज की ही याद आती रहती है। सच्ची बात बोलता हूं, ये 5 भाई है, पांचों के 5 ढंग है, इन सबको मैं जानता हूं। अब सबके ढंग यहां बतलाने की आवश्यकता नहीं है, और वैसे आप लोग भी जानते हैं, लेकिन बिल्कुल मैं उनकी तुलना करते रहता हूं। लेकिन इन सारे भाइयों की निष्ठा को अपने साथ जोड़े हुए रखने के लिए जो धर्मराजा की उदारता चाहिए वो आपको देखनी है, तो आप राजेश की ओर देख सकते हैं। अरे कोई किसी की बात मानता नहीं है। ऐसी स्थिति में इतने बड़े व्यवहार को लेकर के और सबको एक निष्ठा से बांध करके रखना ये साधारण बात नहीं है। इस प्रकार से ये अनेक बातें जो हम देखते हैं, किसी भी प्रकार की पार्शलिटी करते समय मैंने राजेश जी को देखा नहीं। धर्मराज के भीतर यह समता थी, धर्मराज के भीतर एक विशेष बात थी, और वो ये थी कि अपने अधिकार का विचार बाद में करना, सामने वाले के अधिकार का विचार पहले करना। देखो, संस्कृति का आरंभ होता है सामने वाले के अधिकार का विचार करने के साथ। सामने वाले का भी कुछ अधिकार है, मेरे अधिकार के लिए तो मैं रोज लड़ता हूं, लेकिन सामने वाले के अधिकार की रक्षा करना, यह मुझे जिस दिन मेरा कर्तव्य लगता है, उस दिन अपने आप मैं विजय के मार्ग पर आगे बढ़ता हूं। इस प्रकार के अनेक सद्गुणों के संस्कार उन्हें परंपरा से तो प्राप्त हुए ही हुए, लेकिन मैं आपको यह बात और बतलाना चाहता हूं, मैंने उनके जैसा स्वाध्यायशील उद्योजक नहीं देखा। उनके पिताजी भी स्वाध्यायशील थे, यह बात सही है, लेकिन उनके विषय कुछ अलग हुआ करते थे। मैंने आज तक जो कुछ अध्ययन किया है और मैं पढ़ते रहता हूं, मुझे क्या पढ़ना चाहिए, मैं आपके सामने ये बात खुली खुली बतला रहा हूं। मुझे क्या क्या पढ़ना चाहिए, इसका गाइडेंस मुझे साइलेंटली राजेश जी करते रहे कि आपको ये भी पढ़ना चाहिए, आपको ये भी पढ़ना चाहिए। और केवल गाइडेंस नहीं करते थे, उन पुस्तकों को ला करके मुझे सप्रेम भेंट दे दिया करते थे। इसका परिणाम ये हो गया, मेरी विजन का एक्सपांशन हुआ। मेरे पढ़ाई में मुझे और क्या क्या जोड़ना चाहिए। मैं तो ज्ञान का पिपासु एक छात्र हूं और आजीवन छात्र ही बना रहना चाहता हूं, लेकिन एक छात्र को भी, क्योंकि आज इतना बड़ा सागर है ज्ञान का, उसमें मुझे क्या सुनना चाहिए, मुझे क्या पढ़ना चाहिए, ये सुझाने वाले जो 1-2 लोग हैं, उनमें राजेश का प्रथम क्रमांक है। यह कहने में मुझे कोई आपत्ति नहीं है, कोई किसी प्रकार का संकोच भी नहीं है। इस प्रकार का एक अनमोल रत्न इस संगमनेर शहर ने पाया। और सबसे बड़ी बात संगमनेर का सद्भाग्य, वे अमेरिका में कहीं भी रह सकते थे, वे हमारे देश के किसी शहर में जाकर के भी बस सकते थे, लेकिन
ने मजसी ने परत मातृभूमिला जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। हम लोगों को निरंतर अपनी मातृभूमि का ध्यान रखना चाहिए और मातृभूमि की सेवा के लिए समर्पित रहना चाहिए। और वो सेवा भी किस प्रकार की होनी चाहिए, मैं तो किसी के लिए भी यह आह्वान करता हूं कि कोई भी आकर के अपने जन्मभूमि की सेवा कैसे की जाए यह सीखना हो तो मालपाणी परिवार से आकर के सीख सकता है। इतनी सेवा इस शहर की उन्होंने पूरे तन मन धन के साथ की है। ये सब किस लिए, ये सब कैसे हो सकता है? ये सब हो सकता है ज्ञानेश्वरी के और हमारी परंपरा के संस्कारों के कारण। हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किम बहुना चराचर आपण जाहला। इस परिवार ने कभी भी, मैं तो स्वर्गीय भाव के साथ कितनी कितनी रातें और कितना कितना समय चर्चा करते रहता था, कभी भी हमने संकीर्ण चर्चाएं की नहीं, थारी महारी की चर्चाएं कभी की नहीं। सर्वदा जो चर्चा इस परिवार में होती रही वो परिवार का अच्छा कैसे होगा, इसके भी ऊपर समाज का कल्याण कैसे होगा, देश के लिए क्या करना चाहिए, अगली पीढ़ी के लिए क्या करना चाहिए, यही सारा चिंतन। और इसका परिणाम ये हो गया, वातावरण भाव ने ऐसा बनाया था और माता जी ने भी संस्कार ऐसे दिए थे और पूर्वजों की भी पुण्याई ऐसी थी। इसका परिणाम अपने आप ये सारे के सारे बालक उसी में ढल गए, अपने आप ही डल गए, वातावरण बन गया। रीडिंग मेक्स ए फुल मैन, राइटिंग एन एग्जैक्ट मैन, बट डिस्कशन अ रेडी मैन। रोज रोज इसी प्रकार का डिस्कशन, इसी प्रकार की चर्चाएं सुनते सुनते अपने आप, अरे संजय को भी ऐसे लग गया कि नहीं, मुझे तो मेरा जीवन बाल कल्याण के लिए अर्पण करना चाहिए। और संजय निकल पड़ा अपने मार्ग के ऊपर, ये निकल पड़े अपने मार्ग के ऊपर। ये सब जो बातें हैं, ये सब बातें परिवार के भीतर चलने वाली चर्चाओं का परिणाम है। और इसलिए यू मस्ट डिस्कस वैल्यूज। मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं संगमनेर शहर का कि उन्होंने इस प्रकार का एक अत्यंत सकुशल नेतृत्व और सेवक पाया। आजकल नेतृत्व में एक नई टर्म आती है और वह बात है सर्वेंट लीडरशिप। सर्वेंट लीडरशिप, आप उत्तम नेतृत्व तब कर सकते हैं जब आप लोगों के सेवक बनकर के चलते हैं। अब मैं उसका व्याख्यान नहीं करना चाहता हूं, लेकिन आप देखेंगे महाभारत में भगवान श्री कृष्ण सर्वदा सेवक बनकर के रहे और इसीलिए नेतृत्व कर सके। और राम कथा में हनुमान जी महाराज सर्वदा सेवक बनकर के रहे और इसीलिए सबका नेतृत्व भी कर सके। वानर यूथ मुख्यत्व उनको जो प्राप्त हुआ उनकी सेवा, उनकी भक्ति के कारण हुआ। ये सारे गुण अपने में समेट करके और यथाशक्ति एक जीवन में प्रकट करना यह कोई साधारण बात नहीं है। मैं अभिनंदन करता हूं राजेश जी का कि इन सारे गुणों का दर्शन हमें आप में होता है और यह इसी प्रकार वृद्धिंगत होता जाए। यही संस्कार अगली पीढ़ी को प्राप्त होने चाहिए। इसी में समाज का भला है, इसी में देश का भला है। राष्ट्र की उन्नति के लिए एक एक गांव बनता जाना चाहिए, एक एक परिवार खड़ा होता जाना चाहिए। और इस प्रकार से अनेक परिवार, अनेक ग्राम जब भगवत गीता के विचारों से, हनुमान जी के पुरुषार्थ से, देशभक्ति की भावना से और भगवान श्री राम के आदर्श को सामने रख करके चलेंगे तो अपने आप हमारा देश, जैसा कि अभी अभी राजेश जी ने कहा, बल सागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ये सब होगा ही होगा। क्योंकि पूरा देश बदल रहा है, पूरा देश बदल रहा है। और इस बदलते हुए परिवेश में, इस बदलते हुए देश में संगमनेर का अत्यंत बड़ा योगदान है। ये योगदान कितना बड़ा है, यहां पर आकर के बैठने के पश्चात मैंने जिन छात्रों का प्रात्यक्षिक तो नहीं देखा, लेकिन जिन छात्रों का गुण गौरव मेरे हाथों हुआ और उन छात्रों ने, 14 छात्रों ने इतना बड़ा यश कमा करके लाया, यह संगमनेर के शिरोभूषण के लिए एक अत्यंत महत्वपूर्ण तुरा है, ऐसा मुझे लगता है। तो यह सारा जो निर्माण किया गया इस परिवार के द्वारा, रात दिन खप करके निर्माण किया गया, इसमें केवल एक भावना है, कृतज्ञता की भावना। मैंने जहां से पाया मैं वहां पर सेवा के रूप में अर्पण करूं। हम गंगा जी की ओर जाते हैं,
गंगा जी को अर्घ्य चढ़ाते हैं, गंगा जल से ही गंगा जी को अर्घ्य चढ़ाते हैं। संगमनेर के लोगों ने और आसपास के लोगों ने और पूरे समाज ने इस परिवार को फलाया फुलाया, और यह परिवार भी अपने कर कमलों में अर्घ्य लेकर के समाज पुरुष की पूजा करता रहा, देश की पूजा करता रहा। इसी प्रकार का समाज सर्वत्र निर्माण, इसी प्रकार की संस्कारों की भावना सर्वत्र निर्माण हो। और मैं तो इतनी ही शुभकामना आप लोगों को प्रदान करूंगा कि हर एक के घर में राजेश जैसा पुत्र जन्म लेकर के आवे और उस घर का उद्धार करे, समाज को भी धन्यता की अनुभूति करावे। राजेश जी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। शतंच जीव शरदहा, खूब दीर्घायु होकर के आप अपने इस मार्गदर्शन का लाभ सभी को देते रहे। अमृतवाहिनी प्रवरा के तट पर दानेश्वरी का जन्म हुआ। अमृतवाहिनी प्रवरा के तट पर गीता परिवार की स्थापना हुई। अमृतवाहिनी प्रवरा के तट पर चले हुए इस समारोह की प्रेरणाएं सर्वत्र दिगंत फैल करके और हम लोग अपने राष्ट्र की उस महान उन्नति की ओर शीघ्रता से अग्रसर होते जाए, यही मेरी शुभकामना। और इस परिवार के लिए, राजेश जी के लिए खूब खूब अभिनंदन। पुत्र भावा ऐसा गुंडा, जाचा तिन्ही लोकी झेंडा। इस प्रकार के पुत्र को प्राप्त करके ये परिवार भी धन्य है, ये शहर भी धन्य है और भारत माता भी धन्य है। धन्यवाद।